आपण एखाद्या मालकाची जागा भाड्याने घेतो. भाडे करार संपल्यानंतर डिपॉझिट दिलेली रक्कम परत मागतो, तेव्हा घरमालक हे दुसरा भाडेकरू आल्यानंतर व त्यांनी डिपॉझिटची रक्कम घरमालकास दिल्यानंतर तुम्हाला रक्कम परत देतो असे म्हणतात. असा कोणता कायदा आहे का? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया. जागा भाड्याने घेताना भाडेकरी व घरमालक यांच्यामध्ये करार केलेला असतो. त्या करारामध्ये दोघांमधील अटी लिहिलेल्या असतात. त्यामधील मुख्य अट ही असते की कराराची मुदत संपल्यानंतर भाडेकरू यांनी जागेचा ताबा विनातक्रार घरमालकाला परत देण्याचा आहे. तसेच त्याचवेळी भाडेकरूने दिलेली डिपॉझिटची रक्कम ही घरमालकाने भाडेकरूला त्वरित परत देण्याची असते. परंतु भाडेकराराची मुदत संपल्यानंतर भाडेकरूकडून जागेचा ताबा घेतला जातो, परंतु वेळेत डिपॉझिटची रक्कम दिली जात नाही. ती देण्यास चालढकल केली जाते. नवीन भाडेकरू आल्यानंतर त्यांच्याकडून रक्कम घेऊन तुमची रक्कम परत देऊ असे म्हटले जाते. असा कोणताही कायदा नाही. मालक व भाडेकरू यांच्यामध्ये ज्या अटी ठरलेल्या आहेत त्या अटीप्रमाणे वागणे दोघांवर बंधनकारक आहे. जर घरमालक हे दिलेल्या डिपॉझिटची रक्कम कराराची मुदत संपून ही परत देत नसतील तर त्यांना रक्कम मागणीसाठी वकिलामार्फत नोटीस देता येते व तरीही त्यांनी रक्कम नाही दिली तर त्यांच्याविरुद्ध रक्कम वसुलीचा दावा दाखल करता येतो. त्या दाव्यास लागणाऱ्या स्टॅम्प ड्युटीचा खर्च हा सुद्धा घरमालकाकडून वसूल करता येतो. त्यामुळे कराराचे पालन दोघांनी करणे आवश्यक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा.